तर एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। ठाकरे गट मनसेच्या बैठकीमध्ये ठाकरे गटाच्या 2 पदाधिकाऱ्यांमध्ये वाद झालाय। तर ग्रामीण संपर्क प्रमुख जयंत दिंडे आणि माजी महापौर विनायक पांडे यांच्या बैठकीमध्येच यांचा वाद झालाय। तर संतप्त झालेले विनायक पांडे बैठकीतून बाहेर पडलेत। विधानसभा निवडणुकीच्या मुद्द्यावरून हा वाद झाल्याचं कळतंय। तर वादादरम्यान शिवीगाळ देखील झाल्याची चर्चा होतीये। नाशिकमध्ये मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये एक बैठक होती आणि याच बैठकीमध्ये या दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये वाद झाल्याचं समोर आलंय। ग्रामीण संपर्क प्रमुख जयंत दिंडे आणि माजी महापौर विनायक पांडे यांच्यामध्ये या बैठकीत वाद झाला। संतप्त झालेले विनायक पांडे हे चालू बैठकीतूनच बाहेर पडले। विधानसभा निवडणुकीतील प्रचाराच्या मुद्द्यावरून हा वाद झाल्याची माहिती समोर येते। तर वादादरम्यान इथे शिवीगाळ देखील झाल्याची माहिती समोर येते। नाशिकमध्ये या दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची एक मीटिंग होती आणि या बैठकीमध्ये पुढची रणनीती काय असेल हे ठरणार होतं। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही मीटिंग होती। या संदर्भातली सविस्तर माहिती जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ यांच्याकडून। लक्ष्मण, या दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये वाद झाल्याचं दृश्य समोर आलंय। प्रियंका, खरं तर आज नाशिकमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या दोन पक्षातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची ठाकरेंच्या शिवसेनेचं जे नाशिकमधलं कार्यालय आहे त्या ठिकाणी बैठक आयोजित करण्यात आलेली होती। या बैठकीचं मागचं कारण होतं की गेल्या काही दिवसांपासून हे दोन पक्ष एकत्र येत आहे आणि त्या पार्श्वभूमीवर एकत्र येऊन नाशिक शहराच्या दृष्टीने काही महत्त्वाच्या विषयांवरती मोर्चा काढणं असेल किंवा इतर गोष्टींसाठी एकत्र येणं, यासाठी या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं होतं। मात्र ही बैठक ज्या वेळेला सुरू होती त्यावेळेला शिवसेनेचे नेते अर्थात ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख, माजी महापौर राहिलेले विनायक पांडे आणि माजी संपर्क प्रमुख जे आहे ठाकरेंच्या शिवसेनेचे, त्यांच्यामध्ये एक वाद झाला। जयंत दिंडे त्या ठिकाणी बोलत होते। जयंत दिंडे हे ग्रामीणचे शिवसेनेचे संपर्क प्रमुख आहे, ते त्या ठिकाणी बोलत होते। त्यांचं भाषण सुरू होतं। त्यांचं भाषणातला मुद्दा जो होता तो हा होता की गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये जे मुद्दे निवडणुकीमध्ये प्रचारामध्ये वापरले गेले त्यामध्ये जो एमडीचा मुद्दा होता, हा एमडीचा मुद्दा जर कदाचित नसता तर आपल्या उमेदवाराला जास्त मतं पडली असती, अशा प्रकारची भूमिका त्यांनी मांडली। आणि त्याच मुद्द्याला विनायक पांडे जे माजी महापौर आहे त्यांनी आक्षेप घेतला। त्यांनी सांगितलं की आपल्या उमेदवाराला जी 85,000 मतं पडली ती कुठून पडली, अशा प्रकारचा सवाल त्यांनी उपस्थित केला। आणि त्यावेळेला या दोघांमध्ये बाचाबाची झाली, वाद झाला आणि त्या वादानंतर जे माजी महापौर आहे ठाकरेंच्या शिवसेनेचे ते या चालू बैठकीमधून बाहेर पडले आणि त्या ठिकाणून ते निघून गेले। त्याच वेळेला जयंत दिंडे हे देखील बाहेर पडलेले होते। मात्र त्यानंतर देखील या दोघांमध्ये संगनमत झालं नाही किंवा एकमेकांमधला जो भांडणाचा जो विकोप होता तो त्या ठिकाणी मिटला नाही आणि त्यानंतर विनायक पांडे ही बैठक सोडून बाहेर पडलेले आहे। आता देखील आतमध्ये वरच्या मजल्यावरती बैठक सुरू आहे आणि या बैठकीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी, मनसेचे पदाधिकारी बैठक घेत आहे। जिल्हा प्रमुख आहेत, महानगर प्रमुख आहे, दोन्ही पक्षांचे ते त्या ठिकाणी बैठकीला आहेत। मात्र ही बैठक सुरू होताना अशा पद्धतीने वाद निर्माण झाला आणि त्या वादानंतर विनायक पांडे जे आहे ते या बैठकीतून निघून गेलेला आहे। त्यांची भूमिका स्पष्ट होती की गेली अनेक वर्ष आपण शिवसेनेत काम करतोय, मग आपल्या उमेदवाराला पडलेली मतं कुठून आली, अशा प्रकारचा सवाल त्यांनी उपस्थित केला। त्यामुळे प्रचाराचे मुद्दे कुठलेही होते असं जरी असलं तरी देखील या सगळ्यावरून एक वाद या बैठकीमध्ये पाहायला मिळाला। ही पहिली बैठक अशा पद्धतीने होती आणि या बैठकीत जो वाद निर्माण झाला त्यावरून मात्र या बैठकीच्या एकूण मनसेसोबत लक्ष्मण ही पहिलीच बैठक होती आणि या बैठकीमध्ये ठाकरे गटाच्या 2 पदाधिकाऱ्यांमध्ये वाद झालाय आणि आता याचे पडसाद पुढे काय उमटतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी।